आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. कसे आहात? हॅपी मॉर्निंग मॅम. खूप दिवसानंतर भेटलोय. हो, खूप महिन्यांनंतर. मी आहे, इथेच आहे. तुम्ही गायब आहे. नाही मॅम, गायब नाहीये. तुम्ही सांगितलेलं फॉलो करतोय. थोडी तब्येत पण आणि थोडं काकू वगैरे वारले होते. ते थोडं फॅमिली मोठी असल्यामुळे इश्यू होत आहेत थोडे. अच्छा. मुलांचे तुम्ही आता ऍडमिशन्स काय माहिती आणि ग्रुपमध्ये काहीच रिप्लाय नाही, काही नाही, ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी नाही. नाही ऍक्च्युली मला खरंच म्हणजे लाईव्ह मध्ये येऊन बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या. माझ्या मोठ्या मुलाचं स्टेट बँकेमध्ये सिलेक्शन झालं. वाव. त्याचंही थोडं शिफ्टिंगचं होतं. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत की तुम्ही सांगितल्याप्रमाणे केल्यानंतर मला खूपच अनुभव छान छान आलेले आहेत. नक्कीच सांगेन मी. त्यामुळे बिझी झालात. येस, खूप जणी आहेत असं रेकी लेवल 2 आणि 3च्या ग्रुप मधल्या की इतक्या बिझी होऊन गेलायत ना, इतकी पटापट कामं वाढली आहेत त्यांच्या मागे. येस, तर त्यापैकी एक वर्षाताई आहेत. तर अभिनंदन की तुम्ही गोष्टी सगळ्या फॉलो करत मला आहात. अजून एक गोष्ट सांगायला आवडेल. ऍक्च्युली काही मनात नसताना एक जस्ट म्हटलं काहीतरी सो एक रांगोळीसाठीचं युट्यूबचं चॅनल सुरू केलंय आणि वाव. त्याच्यात जरा जास्त बिझी झाली आहे. अच्छा, छान, मस्त. ऑल दी बेस्ट. सणासुदीचे दिवस आहेत. तर आपल्या रेकी लेवल 2 आणि शिवरेकी दोन्ही ग्रुपला ती लिंक टाका. सगळ्या जणी आम्ही तुम्हाला सपोर्ट करू नक्कीच. आम्हालाही तुमच्याकडून बिलकुल छान मॅम. छान थँक चांगलं व्हेरी शिकायला मच. मिळतील. थँक मॅम. थँक प्रयत्न करतेय नक्कीच. येस, चालेल, छान, अभिनंदन. ओके. अजून संगीताताई पण खूप महिन्यांनंतर आज लाईव्ह. फोन झाला तब्येत होता नसते. संगीताताईचा आपला, है ना? आ? फोन झाला होता मध्ये आपला, पण लाईव्ह खूप महिन्यानंतर आज. हो, खूप दिवसांनी आली. येस, कशा आहात? ठीक आहे. पायाचा जरा प्रॉब्लेम आहे त्यामुळे नाही ना जास्त होत नाही. ते हा तुम्हाला वर्ड मागे तुमच्या बोलले. डिक्शनरीत कसं काय? पायाचा जरा प्रॉब्लेम आहे. हाऊ? कसं काय? हा हो, वर्डच नकोय आपल्याला. हिलिंग बंद, याचा अर्थ हिलिंग करत नाहीयेत तुम्ही. बसायला जास्त वेळ जमत नाही ना म्हणून रेग्युलर होत नाही. अच्छा. हा म्हणजे असं नाही, बसले तुमचं ना मेडिकल इश्यू बरोबर तुम्ही सांगितलं होतं मला. येस, फोनवर आपण बोललो. ओके, चलो. कोण कोण इकडे? स्नेहल, रावसाहेब, अमृता, कोमल, वृषाली. व्हिडिओ सुरू करा. अजून कोण आहे इकडे? चला, ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ सुरू केलेले आहेत. थँक्यू सो मच. आय होप बाकीच्या दोघी तिघी मैत्रिणी पण लवकर व्हिडिओ सुरू करतील. ठीक आहे. चला, आज आहे शिवरेखीचं सेशन, है ना? का घ्यायचंय हे सेशन शिवरेखीचं? असे एक एक तासाचे छोटे छोटे सेशन घेण्याची काय गरज आहे, है ना? तर आपल्यापैकी खूप मेंबर्स असे आहेत की अरे बापरे, एनर्जी एक्सचेंज ऐकला की नको, पुढे जायलाच नको. रेकी इतकी सुंदर आहे. 10-11 बॅचेस फ्री आपण घेतलेल्या आहे. खूप रिझल्ट मिळालेले आहेत. पण समहाऊ वेळ आहे किंवा कसं आहे, हजबंडच्या हाताखाली आहे, स्वतःचा जॉब नाही आणि खूप अशी रिझन्स आहे ज्याच्यामुळे त्या पुढे येऊ शकत नाही हिलिंग मॉडॅलिटीज मध्ये. येस अंकिता, बोला. मॅम दीक्षा आधी घेणार की नंतर नाही घेणार? नाही, शेवटी दीक्षानंतर शेवटी. तरी 10 वाजतील ना हा तरी? हा हा, एक अर्धा म्हणजे पाऊण तास तरी लागेलच. कसं आहे, पाऊण तास किंवा 1 तास. येस. आणि काही आपल्या ग्रुपमधले लोक असं आहेत, मैत्रिणी अशा आहेत की त्यांना म्हणजे सुटेबल आहेत. 1-1 तासाचे छोटे छोटे जे सेशन्स आहेत ते त्यांना सुटेबल आहेत. ते पटकन त्यांना करायला जमतात. पण अशी जी मोठी आपली उसुई रेकी, ही मूळ रेकी, ती जी प्रोसेस आहे किंवा तो जो एनर्जी एक्सचेंज आहे किंवा 21 दिवस आपण म्हणतो की नाही ते केलंच पाहिजे, असं त्यांना थोडंसं जाचक वाटतं. ते कनेक्टच नाही होत. असं छोटे छोटे कोर्सेस असतात ना, ते पटकन कनेक्ट होतात. तसं आपण मागच्या वर्षी गणेश रेकी घेतली होती, त्याच्यानंतर सरस्वती रेकी घेतली होती. तर त्याचे रिझल्ट खूप छान आलेत आणि मलाही हे पुढून माझ्या गुरूंकडून मिळालं की आहे. तसं एक हनुमान रेकी पण आहे, पण समहाऊ अजून मी त्याच्यात पडली नाहीये.
आपल्यापैकी बऱ्याच जणी अशा आहेत रेकी लेवल 2 आणि 3 मधल्या, की फक्त उसुई रेकी केलेली आहे आणि बस सॅटिस्फॅक्शन आहे. त्यांच्यापैकी काही जणींनी सोबत एंजल पण केलेलं आहे. तर त्यांना असं वाटतं आता काही नाही, रिलॅक्स, खूप छान. इतके सुंदर रिझल्ट्स आहे कारण स्वतः त्यांनी संपूर्ण सरेंडर केलेलं आहे. ओके. सो शिवरेकी काय आहे तर रेकीची जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेसोबत आपण शिवाची ऊर्जा इथे जोड देणार आहोत, कनेक्ट करणार आहोत. आता रेकीची ऊर्जा काय आहे तर ही ब्रह्मांडीय शक्ती आहे. रेकी काय आहे? ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. ज्या वेळेला माणूस स्वतःला हील करू शकत नाही, उपचार करू शकत नाही, म्हणजे कसं की चला उठून एक्सरसाइज करा, चला प्राणायाम करा किंवा औषधी घ्या, है ना? काही असेल, हे ज्या पद्धती आहेत किंवा मेडिकल ट्रीटमेंट ती पूर्ण करणं ते आपल्याकडून होत नाही. त्यावेळेला रेकीची ऊर्जा जस्ट बसलोय, डोळे बंद केले, रेकीला इन्व्होक केलंय आणि हिलिंग होऊन जातं. जर आपला शक्तिपात झालेला असेल, म्हणजे आपण रेकीची दीक्षा घेतलेली असेल, तर आपलं हे हिलिंग होऊन जातं. आता ही जी युनिव्हर्सल रेकी आहे, पण आपण सर्व हिंदू धर्मीय आहोत आणि हे जे आपले पवित्र, पावन, ऑस्पिशियस डेज असतात, सण असतात किंवा देवता असतात, तर त्यांना आपण खूप मानतो. आणि आपली त्यांच्यावर श्रद्धा खूप आहे, विश्वास खूप आहे आणि ऑफकोर्स ती शक्ती पण तशी आहे, है ना? सो त्या शक्तीची जर आपण जोड दिली, तर आपल्याला अजूनच छान रिझल्ट्स मिळतील. आता या ग्रुपमध्ये आहेत काही आपल्या मैत्रिणी नवीन आहेत, की ज्या आपल्या रेकीमध्ये नाहीयेत. तर तुमच्यासाठी थोडंसं सांगते, की शिवरेकी केली आणि विषय संपला असं चालणार नाही. आज हे 1 तासाचं सेशन आहे. शिवरेकीचे जे सिम्बॉल्स आहेत ते तुम्हाला इथे दिले जाणार आहेत. दीक्षेद्वारे अट्यून केलं जाणार आहे. पण आपल्या YouTube चॅनलवर मागच्या प्रत्येक बॅचचं रेकॉर्डिंग आहे. जिथे आपण फॉरगिव्हनेसवर सेशन्स घेतलेले आहेत. तास-तास, 2-2 तासचे सेशन आहे. की फॉरगिव्हनेस म्हणजे काय? तो का गरजेचा आहे? तो कसा केला जातो? ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रॅटिट्यूडवर आहे, ऍक्सेप्टन्सवर आहे. तर हे तुम्हाला करावेच लागतील. जोपर्यंत तुमच्यामध्ये फॉरगिव्हनेस नसेल, ग्रॅटिट्यूड नसेल, ऍक्सेप्टन्स नसेल, लेट गो नसेल, ह्या गोष्टी जर नसतील, तर कुठल्याही गोष्टीचे रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टी करायला लागणार आहे. युनिव्हर्सल एनर्जी सोबत अट्यून होणार आहोत आपण. पण जो आपला माइंडसेट आहे तो आपल्याला बदलायला लागतो. तिथेच आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन, तिथेच आहे लॉ ऑफ युनिव्हर्स आहेत, सगळं काही आहे. पण नुसतंच 1 तासाचं सेशन केलं आणि काय मॅडम माझं तर आयुष्य बदललं नाही, असं होणार नाही. मी एक माध्यम मात्र आहे. त्या एनर्जीशी तुम्हाला ओळख करून देणं, त्या एनर्जी सोबत तुम्हाला अट्यून करून देणं हे एक माध्यम आहे. पण तिथे प्रयत्न तुम्हालाच करावे लागणार आहेत. तुमचं जे प्रारब्ध आहे ते क्लीन करण्याचं काम तुम्हालाच करावं लागणार आहे. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. आता शिव कोण आहेत तर साक्षात ब्रह्मांड, है ना? असं म्हणतात की किंवा असं आहे, ब्रह्माची उत्पत्ती आणि विष्णूची उत्पत्ती सुद्धा शिवानेच केलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर ते काम त्यांना दिलेलं आहे ब्रह्माजींना, क्रिएशनचं, उत्पत्तीचं. पण ब्रह्माजींची उत्पत्ती शिवानेच केली, विष्णूजींची उत्पत्ती शिवानेच केली. तर साक्षात सर्व जे काही आहे ते काय आहे? शिव आहे, ब्रह्मांड आहे. जिथे जिथे विनाश असतो, प्रलय असतो, है ना, नाश होणं असतं, संपणं असतं, तिथे प्रत्येक ठिकाणी कोण असतात? शिव असतात. तर आपल्याला एक गोष्ट क्लिअर करायची आहे की ज्या वेळेला विनाश होतो, ज्या वेळेला संकट येतात, ज्या वेळेला दुःखाची परिस्थिती येते, तर आजपर्यंत आपला ऍटिट्यूड काय होता? अरे देवा, माझं नशीबच असं, मला नेहमी समस्या येतात. पण इथून पुढे एक गोष्ट क्लिअर करून घ्यायची तुम्हाला आज, की विनाश ज्या वेळेला असतो त्यावेळेला नवीन उत्पत्ती सुद्धा असते. कारण जी पण काही परिस्थिती आहे तुमच्या आयुष्यात आलेली, परिस्थिती असेल, व्यक्ती असेल, वस्तू असेल, सिच्युएशन, काहीही जे काही आहे ते काय आहे? एनर्जी आहे. आणि एनर्जी काय असते? ट्रान्सफॉर्म होत असते.
बरोबर आहे. एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन सुरू असतं. ती कधी संपत नाही आणि कधी नवनिर्मित होत नाही. ती फक्त तिचं रूप बदलते. मग ज्या वेळेला शिवाला असं वाटतं की ही परिस्थिती आता बदलायची आहे, ह्या व्यक्तीचं हे रूप आता बदलायचं आहे, त्यावेळेला तिथे नाश होतो. ती गोष्ट तिथे लोप पावते, ती लयाला जाते. तर तिथे आहे शिव आहे. शिव सदाशिव आहे. कितीतरी नावांनी आपण त्यांची पूजा करतो. त्यांना काय-काय अर्पण करतो, है ना? खूप गोष्टी करतो. पण हे सगळं कसं आहे, आपण जे परंपरेने आत्तापर्यंत करत आलेले आहोत. आता थोडासा ट्विस्ट द्यायचा आहे आपल्याला. का द्यायचा आहे, की आजपर्यंत परंपरेनुसार आपण सगळ्या गोष्टी फॉलो केल्या, है ना? असं क्वचितच कुणीतरी असेल, की मला रिझल्ट नाही आले. आत्ता जी लोकं आपल्या ग्रुपमध्ये आहेत. कारण तुमचं बऱ्यापैकी सगळ्यांचंच रेकी हिलिंग झालंय किंवा वेगवेगळ्या आपल्या सेशनला तुम्ही होतात, तर क्लॅरिटी आलेली आहे. हे बघा, आपण जे म्हणतो आपल्या आयुष्यात अडचणी आहेत, तर ग्रह, नक्षत्र, मूळांक, भाग्यांक, अजून काय काय असतं, असं काहीच नसतं. काहीच नसतं. एकच गोष्ट आहे, आपला माइंडसेट. तो बदलला की परिस्थिती बदलते. आपण चुकलो तर माफी आपण मागतो किंवा मागितली पाहिजे. तर त्याच्याऐवजी त्याच्यासोबत एक वाक्य अजून जोडलं पाहिजे, की आय एम सॉरी, माझी चूक झाली. एवढंच न म्हणता थँक यू, तू मला समजून घेतलंस. आय एम सॉरी, मी लेट झाले. नाही, थँक यू, तू माझी वाट बघितलीस, माझ्यासाठी थांबलीस, है ना? फक्त माइंडसेट आहे आणि फक्त शब्दांचा खेळ आहे. अरे बाळा असं म्हणून समजवणं आणि अरे मूर्खा असं म्हणून ओरडणं, है ना? फक्त शब्दांचा खेळ आहे. तर इथं पण काय आहे, रेकीमध्ये तुम्हाला आजपर्यंत परंपरेने जे केलं ते करायचंच आहे. त्याच्या विरोधात मी नाहीये. पण थोडासा ट्विस्ट द्यायचा आहे. जे काही आपण दगडात देव बघत होतो आजपर्यंत, तो देव माणसात पण बघायचा आहे. कणाकणात बघायचा आहे, अणुरेणूत बघायचा आहे. आणि असं असतं ना, की नाही आम्हाला सुतक आहे, नाही विरधी आहे, नाही 4 डेज आमची आता सायकल सुरू आहे. तर इथे आता सिम्बॉल्स आहेत, है ना? तर ते सिम्बॉल्स आपल्याला आपल्या ऑरामध्ये घ्यायचे, आपल्या चक्रांमध्ये घ्यायचे, आपल्याला ते व्हिज्युअलाइज करायचे. आजपासून न चुकता 7 दिवस. आणि मला वाटतं आजपासून 8व्या दिवशी श्रावण महिना पण संपतोय, है ना? सो हे 7 दिवस. आता पुन्हा बघा, हे मुहूर्त म्हणजे मी फार मानत नाही, पण असतं ना आपल्याला, की अरे श्रावण महिना तर संपला आणि आता काय? तर शिव चराचरात आहे. हे धर्म, पंथ, समाज, देश सगळं आपण केलेलं आहे. समजा आपण इथे जन्माला आलो नसतो, दुसऱ्या देशात कुठेतरी जन्माला आलेलो असतो, तर काय झालं असतं? मग त्या देशाचे गुणगान, ती भक्ती, है ना? सो हे सगळं इथे आपण तयार केलेलं आहे. तो एकच आहे. ठीक आहे, सगळ्यांसाठी ब्रह्मांड शिव एकच आहे. तर आपल्याला काय करायचंय, आजपर्यंत आपण जे केलं ते पुढे कंटिन्यू करा, नो प्रॉब्लेम. पण आता थोडंसं आपल्याला ध्यान करायचं आहे, म्हणजे मेडिटेशन करायचं आहे. आणि त्या मेडिटेशनमध्ये जे शिवरेकीमध्ये सिम्बॉल्स आहेत, ते सिम्बॉल आज आपण आधी समजून घेऊ आणि त्याच्यानंतर ते आपल्या ऑरामध्ये घ्यायचे आहेत, हिलिंगमध्ये घ्यायचे आहेत. ठीक आहे, हे सगळं आहे. आता शिवरेकी आपल्याला काय काय देते, त्याच्यापेक्षा काय देत नाही. बरोबर आहे. असं काहीच नाहीये की शिव आपल्याला देत नाही. सगळं काही तेच आहे. तरी पण सांगायला जर झालं शब्दांमध्ये, तर आध्यात्मिक प्रगती होणार आहे. मानसिक शांतता लाभणार आहे. शारीरिक क्लेश असतील तर ते दूर जाणार आहेत. अजून विचार सकारात्मक व्हायला लागणार आहेत. आपल्यामध्ये स्वयंप्रेरणा जागृत होणार आहे. नाहीतर आपल्याला असं धक्का मारायला लागतो ना, सगळेच नसतात पण कोणी कोणी असतात ज्यांना मोटिवेशन बाहेरून गरज पडते, है ना? तर स्वयंप्रेरणा जागृत होईल. रिलेशन छान होती, नवनवीन आयडियाज येतील. आत्ता आपल्याकडे ना, मी खूप म्हणजे ज्यांची झाली ना रेकी लेवल 3 झाली आणि जरी 3 नाही झाली पण 2 झाली आणि खूप प्रॅक्टिस केलेली आहे, असं काही उदाहरणं मी बघते.
आणि एंजलच्या पण ग्रुपमधून आहे. इतक्या नवनवीन आयडियाज येत आहेत, इतक्या बिझी झालेल्या आहेत अशा लेडी ज्या सुरुवातीला तास-तासभर फोन सोडत नव्हत्या. शेवटी मला म्हणावं लागायचं किंवा घरातून आवाज यायचा बाळाचा, त्यावेळेला त्या फोन ठेवायच्या. म्हणजे त्यांच्याकडे त्यावेळेला एवढा वेळ असायचा. आणि आता एका मेसेजला रिप्लाय द्यायला, थंब द्यायला पण वेळ नाहीये. म्हणजे मी कौतुक म्हणून सांगते, मला त्याचं हे नाही वाटत आहे, की इतकं मला ते छान वाटतंय बघून, की इतकी क्रिएटिव्हिटी आहे. बघते मी काही एक्झाम्पल असे आहेत. आता माझंही काम तुम्हाला मेसेज करणं, कनेक्ट करणं मोबाईलवरून आहे. सो मोबाईल तर माझ्या हातात असतो. मग कधीतरी जातो स्टेटसवर, जाणीवपूर्वक नाही, कारण तेवढा माझ्या इकडे वेळ नाहीये, पण दिसतं ओघानेच का असे ना. तर मी बघते एवढी क्रिएटिव्हिटी आहे, एवढं नाविन्यपूर्ण आहे. हिलिंग घेतायत, ध्यान, मेडिटेशन करतायत, सगळे सिम्बॉल्सचा वापर करतात. भरपूर सिम्बॉल्स आहेत, रेकीमध्ये आहेत, एंजलमध्ये आहेत. आणि हे सगळं सोडून जरी दिलं ना, काहीच नाही करायचं, आम्हाला कोणताच सिम्बॉल नाही वापरायचा, फक्त इथे लक्ष केंद्रित करा. नॉन डुईंग मेडिटेशन. इतकी सुंदर क्रिएटिव्हिटी आहे. आता इथे त्या नाहीयेत ह्या ग्रुपमध्ये. सविता कुलकर्णी, सविता जोशी म्हणून आहेत आपल्या रेकी लेव्हल 2च्या ग्रुपमध्ये. तर LICचं काम करतात, पण एवढी क्रिएटिव्हिटी आहे त्याच्यात जबरदस्त, खूप छान. त्यांचा आवाज छान आहे. त्या आवाजामध्ये वेगवेगळ्या स्टोरीज त्यांनी बनवलेल्या, आणि त्या इतक्या इमोशनल आहेत ना, स्टोरीज एवढ्या सुंदर आहेत की क्लायंटला असं वाटतं नाही आता पॉलिसी काढून घेऊ, है ना. सो असे बरेच जण आहेत. खूप छान क्रिएटिव्हिटी आपल्याला मेडिटेशनमुळे किंवा रेकी हिलिंगमुळे आपल्यामध्ये येत असते. तर ही ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? ध्यानधारणा, मेडिटेशन करायला लागणार आहे. योग, योग म्हणजे काय? योगासनं, जे काय करतं, शरीर आणि मन यांचं मिलन होतं. नाहीतर आपलं शरीर असतं एकीकडे आणि आपलं मन असतं दुसरीकडे. होतं की नाही असं मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. तर योग काय करतो? आपलं शरीर आणि मन एकत्र आणण्याचं काम करतं. आणि शिव कोण आहे? आदी योगी आहेत. योग त्यांनीच दिलेला आहे. अजून काय दिलंय शिवाने आपल्याला? एक फॉर्म कुठला दिलेला आहे, एक योग दिलेला आहे, एक मेडिटेशन दिलेलं आहे. अजून एक काय आहे? नाही? एनी गेस? डान्स. डान्स हा फॉर्म. नटराज कोण आहेत? शिव आहेत. आणि त्यांनी जे तांडव केलं त्यातनं जगाला काय मिळालंय? डान्स हा फॉर्म मिळालेला आहे. ओके, नृत्य, है ना. तर मेडिटेशन, योगा आणि प्रकृतीशी नाते, म्हणजे निसर्गामध्ये जास्तीत जास्त वेळ आपण घालवला पाहिजे. आता याच्यावर आपलं 5 दिवसाचं सेशन झालंय, पंचमहाभूत, है ना. तर निसर्गाशी जास्तीत जास्ती आपण जर कनेक्ट झालो तर आपलं आयुष्य हे सहज आणि सुंदर आणि आनंदी होऊन जातं. ओके. तर शिव ऊर्जा ही एक केवळ धार्मिक संकल्पना आहे का? अजिबात नाही. की शिव, महादेव, देव के देव महादेव, ते फक्त हिंदू धर्मियांसाठी आहे, भारतवासियांसाठी आहे, असं आहे का? तर अजिबात नाही. ते एक धार्मिक संकल्पना नसून ते एक संपूर्ण व्यापक अशी संकल्पना आहे. ते पूर्ण ब्रह्मांड आहे. तर याचा अंगीकार आपण केला पाहिजे. शिव आपल्या शरीरात कुठे आहेत? आपल्या शरीरात शिव कुठे आहेत? किंवा शिव कसे आहेत? त्यांचं स्वरूप कसं आहे? शिव हे स्थिर आहेत, शांत एका जागेवर बसलेले स्थिर आहेत आणि आपल्या थर्ड आय मध्ये आहेत, है ना. आणि इतर सगळीकडे काय आहे? म्हणजे आता माझे हात हलतायत, एक्सप्रेशन, डोळे, तुम्ही पण ऐकतायत, तर हे सगळं काय आहे? शक्ती आहे, है ना. आपल्या शरीरात 2 गोष्टी आहेत, एक शिव, एक शक्ती. शिव इथे स्थिर आहेत आणि शक्ती ही चल आहे. त्या शक्तीच्या शिवाय आपण जर आपण हलू शकत नाही आपला कुठलाच बॉडी पार्ट किंवा कुठला सेन्स ऑर्गन, है ना. तर हे सगळं असं आहे. आता वैदिक मंत्राचाही तुम्ही कोर्स केलेला आहे. मी 2-3दा ग्रुपला मेसेज टाकलाय, पण कोणाचाही तिथे रिप्लाय नाही की तुम्ही कुठला मंत्र निवडला.
संकल्पसाठी. अजून मे बी वेळ मिळाला नसेल, पण आत्ताच इतके बिझी होऊ नका. पुढच्या 8-15 दिवसात अजून बिझी होऊन जाणार. पाहुणे येणार आहेत घरी सगळ्यांच्या, है ना? ते पाहुणे कमी खातात, आपणच जास्ती मोदक खातो मग. तर आत्ता जरा थोडासा वेळ काढा, नोट्स बघा आणि कुठला मंत्र तुम्हाला सिद्ध करायचा तो ठरवा. किंवा आता शिवरेकीमध्ये पण काय आहे, ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे, जर तुम्ही शिवरेकी आता आज दीक्षा घेत आहात, तर एक संकल्प करा की ओम नमः शिवाय हा मंत्र मी माझ्यासाठी सिद्ध करणार, है ना? तर ओम नमः शिवायचा किती काउंटिंग सांगितलंय? 5,00,000. 5,00,000 मंत्र जाप केल्यानंतर हा मंत्र तुमच्यासाठी सिद्ध होईल. मग डिव्हाइड बाय किती डेज आपल्याला करायचंय ते काउंटिंग करा. किंवा सरळ साधं, माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी रोज 1 माळ करणार, हा संकल्प. मग एकही दिवस तो हे नाही झाला पाहिजे, है ना? येस, काय म्हणताय देवी? मी रोज बसता उठता माझ्या तोंडात असतं ओम शिवाय नमः. नाही, पण सिद्ध जर करायचं असेल तर संकल्प हा. घ्यायला लागेल. पूर्ण जी प्रोसिजर आहे संकल्पाची आणि पूर्णाहुतीची जी प्रोसिजर आहे ती पण करायला लागेल, है ना? तर तो सिद्ध होईल. मंत्र सिद्ध झाल्यानंतर ती एक वेगळीच अनुभूती असते. ते रिझल्ट वेगळेच असतात. हे बाय डिफॉल्ट असाही आपल्या तोंडात येतो. असे बरेच मंत्र आहे. किंवा सकाळी जे आपण एखादं गाणं ऐकतो ते मे बी देवाचं असेल किंवा कुठल्याही मूवीचं असेल, काही असेल, तर ते आपल्या तोंडात तो मंत्र ते येतं. पण सिद्धीकरण ही प्रोसेस वेगळी, है ना? तर आता श्रावण महिना सुरू आहे, तर तुम्ही असंही करू शकता. आता आजपासून श्रावण संपेपर्यंत किती माळी होतील तुमच्याकडून तो संकल्प करा. तेवढं काउंटिंग आता करा. मग पुढे समजा गणपतीचे 10 दिवस, मग नवरात्राचे 9 दिवस, अशा स्पेशल डेजमध्ये पण तुम्ही ते चॅन्टिंग करू शकतात. पण संकल्प घेऊन करा, ठीक आहे? तर ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे याला पंचाक्षरी मंत्र म्हणतात. आणि आजपर्यंत आपल्याला असं वाटत असेल हा फक्त शिवाचा मंत्र आहे, पण हा शिव आणि शक्ती दोघांचा मंत्र आहे. जिथे शिव आहे तिथे शक्ती आहे, जिथे शक्ती आहे तिथे शिव आहे. तर ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे याचा अर्थ आहे की मी माझं सर्वस्व तुम्हाला अर्पण करते आहे. आता माझा सांभाळ करणं हे तुमचं कर्तव्य आहे. सरेंडर करून देणं हा भाव तो मनात असला पाहिजे. त्याच्यानंतर महामृत्युंजय जो मंत्र आहे, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्युर्मुक्षे महामृता. तर याचा अर्थ काय की रोगमुक्ती, भयमुक्ती आणि जीवमुक्ती यामधनं जर मुक्ती हवी असेल किंवा आपल्याकडे असं आहे ना की कुणी आजारी पडलं, जास्तीच तब्येत सिरियस असेल, तर त्यावेळेला तो मंत्र आपण करतो. पण ज्या वेळेला नैसर्गिक मृत्यू आहे किंवा आता त्याची वेळ तशी आलेलीच आहे, जगून पण उलट त्याला त्रास होणार आहे, त्यावेळेला हा मंत्र करायचा नसतो. नाहीतर आपल्यामुळे समोरचा तो अटकून राहतो, है ना? तर हा एक मंत्र तुम्ही करू शकतात. आता आहे ना, भाग्यांकानुसार कोणी शिवाला काय अर्पण करावं ते आपण बघू. किंवा काय कसली पूजा केली पाहिजे. तर भाग्यांक जर 1 असेल तर ऑरेंज, संत्र हे अर्पण करावं शिवाला. भाग्यांक जर 2 असेल तर पारद शिवलिंग असतं ना, पारद शिवलिंग, त्याचं पूजन करावं. 3 जर भाग्यांक असेल तर गुरुवारी शिवाला केळी अर्पण करावी महादेवाला. 4 भाग्यांक असेल तर गौरी शंकर रुद्राक्ष येतं, त्याची पूजा करा किंवा त्याचा फोटो सतत सोबत ठेवा. 5 भाग्यांक असेल तर महादेवाला, शंकराला, शिवाला दुर्वा अर्पण केल्या जातात, म्हणजे कराव्या. 6 जर भाग्यांक असेल तर शुक्रवारी पांढरी फुलं अर्पण करावी. 7 भाग्यांक असेल तर मंगळवारी गूळ आणि मध शंकराला अर्पण करावं. 8 भाग्यांक असेल तर निळ्या रंगाची वस्त्र, कापड
आणि 9 भाग्यांक असेल तर ते पूजेचा कलावा येतो ना, लाल पिवळा नाडा धागा, तर तो अर्पण करायचा, पूजाविधी करायचा आणि तो आपण परिधान करायचा आपल्या हातात. ठीक आहे. आता 12 ज्योतिर्लिंग आपल्याला माहिती आहेत सगळ्यांना, पण कुठलं ज्योतिर्लिंग कशासाठी, असं युट्यूबवर भरपूर माहिती मिळेल इन डिटेल ज्योतिर्लिंगाची. पण एक शॉर्ट आणि स्वीट 2-3 शब्दात की कुठलं ज्योतिर्लिंग हे कशासाठी आहे. केदारनाथ, ज्यांना मोक्ष हवा आहे तर केदारनाथाला जाऊन तिथे ध्यानधारणा केली पाहिजे. महाकालेश्वर, भीती जर वाटत असेल कुठल्याही गोष्टीची, अनामिक जी भीती असेल तर भीती घालवण्यासाठी महाकालेश्वर. एक मिनिट. वैद्यनाथ, सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती. बऱ्याचदा असं होतं ना की खूप मेडिकल आमचं झालं पण रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि आजार काय झालाय कळत नाहीये, है ना. तर कशासाठी प्रसिद्ध आहे वैद्यनाथ? सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती. काशी विश्वनाथ, सर्व बॅड कर्मापासून मुक्ती. कार्मिक जर असं केलेलं असेल, असं मनात कुठेतरी वाटत असेल की अरे अरे बॅड कर्मा झालेले आहेत, है ना. सो त्यावेळेला काशी विश्वनाथ हे ज्योतिर्लिंग त्यासाठी आहे. इच्छापूर्ती, त्र्यंबकेश्वरला इच्छापूर्ती होते. पिंडदान करतात ना तिथे, जे गेलेले पितर असतात त्यांची इच्छा जर कुठली अपूर्ण राहिली असेल तर म्हणून ते कुठे करतात, त्र्यंबकेश्वरलाच करतात पिंडदान. त्याच्यानंतर सोमनाथ हे जे ज्योतिर्लिंग आहे ते संपत्ती मिळावी आणि त्याच्या सोबत शांतता सुद्धा. बऱ्याच ठिकाणी काय असतं, संपत्ती भरपूर असते पण शांतता नसते, है ना. सो संपत्ती आणि शांतता दोन्ही गोष्टी हव्या असतील तर सोमनाथ. घृष्णेश्वर, समृद्धी. संपत्ती आणि समृद्धीमध्ये फरक आहे का? आहे का? येस, नक्कीच आहे. घृष्णेश्वर समृद्धीसाठी. रामेश्वरमला असं म्हणतात स्वर्गाचं प्रवेशद्वार आहे. स्वर्गात जायचंय म्हणजे मोक्ष हवाय, है ना. तर रामेश्वरम. मल्लिकार्जुन, सर्व वाईट प्रकारांची जी बाधा असते त्याच्यापासून मुक्तता, निगेटिव्ह एनर्जी, ब्लॅक मॅजिक, त्यापासून जर मुक्ती हवी असेल तर मल्लिकार्जुन. भीमाशंकर, सक्सेस आपल्याला मिळवून देतो. कुठलं महत्वाचं काम असेल आणि त्यामध्ये जर सक्सेस हवं असेल तर त्या सक्सेससाठी भीमाशंकर. ओंकारेश्वर, मनशांती हवी आहे त्यासाठी ओंकारेश्वराचं दर्शन घ्या. आणि नागेश्वर, सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळावी म्हणून. स्क्रीन दिसते आहे का बघा. आता सिम्बॉल काय आहेत ते बघू आपण. शत्रुंजयम हा जो सिम्बॉल आहे, ओके, शत्रुंजयम हा सिम्बॉल सर्व प्रकारच्या शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी वापरला जातो. सक्सेस हवं असेल त्यासाठी. त्याच्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील, एखादी महत्वाची वेळ आहे, त्या परिस्थितीवर आपल्याला विजय मिळवायचा आहे, त्यावेळेला हा सिम्बॉल आपण वापरायचा आहे.
आता हा सिम्बॉल कुठे वापरायचा आहे, तर आपल्या आज्ञा चक्रामध्ये हा व्हिज्युअलाइज करायचा आहे. आता इथे सिक्वेन्स दिलेला आहे, त्या सिक्वेन्सने तो ड्रॉ करायचा. इथून आहे 1, हा 2, 3, 4, 5, मग हे सर्कल 6, हे अर्धा चंद्र हा 7 आणि ही उभी रेषा 8. तर हा जो सिक्वेन्स आहे, ह्या सिक्वेन्सनुसार हा ड्रॉ करायचा आहे. सर्व प्रकारच्या शत्रूंवर विजय मिळवायचा. एखादी परिस्थिती आपल्याला आपल्या कंट्रोलमध्ये करायची आहे, त्यावर विजय मिळवायचा आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे ती पास झाली पाहिजे. त्यावेळेला हा सिम्बॉल एक वेळेला आपल्याला आपल्या आज्ञाचक्रामध्ये ड्रॉ करायचा आणि 3 वेळेला बोलायचंय, शत्रुंजयम शत्रुंजयम शत्रुंजयम. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा सिम्बॉल आहे दुर्गा. येस येस, PDF रेडी आहे, बॅच मध्ये शेअर पण केलेली आहे. आता आपलं सेशन झालं की रेकॉर्डिंग आणि ऍक्सेस तुम्हाला दिला जाईल. ठीक आहे, सकाळी दिला जाईल, कारण रेकॉर्डिंग आहे ना रात्री खूप उशीर होतो अपडेट होण्यासाठी, मग ती अर्ध्यात पण सोडता येत नाही. तर सकाळी तुम्हाला मिळेल. ऑलरेडी अपलोड केलेलं आहे, तुम्हाला ऍक्सेस दिला जाईल. ठीक आहे. हा अश्विनी बोला. विचारायचं होतं मला की PDF आणि रेकॉर्डिंग भेटेल का तेच. हा तेच सांगितलं मी आता. सॉरी, हां. माझ्या पहिलेच प्रश्न विचारला गेला. ओके, अच्छा थँक्यू अच्छा, मॅडम. ओके ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर दुर्गा हा जो सिम्बॉल आहे, तर आपल्या शरीरामध्ये फिजिकल पेन, वेदना जर कुठेही होत असतील आपल्या संपूर्ण शरीरावर, तर त्या बॉडी पार्टवर आणि त्याच्याशी संबंधित कुठे चक्रावर हा सिम्बॉल आपल्याला ड्रॉ करायचा आहे एक वेळेला आणि 3 वेळेला म्हणायचंय दुर्गा दुर्गा दुर्गा. हा सिम्बॉल काय करतो, तिथे डीप हिलिंग करतो आणि तिथे तात्काळ ती दुखणं, ते जे दुखणं आहे ते क्षमल्याचं आपल्याला जाणवतं, ते दुखणं आपलं थांबतं. ठीक आहे. तर बॉडी पार्टवर आपल्याला काय करायचंय, सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे, हिलिंग घ्यायचंय. आता हिलिंग घ्यायचंय म्हणजे काय करायचंय, तर तिथे आपल्याला व्हाईट लाईट व्हिज्युअलाइज करायची असते. हिलिंग घेणं म्हणजे काय, तर रेकीची जी ऊर्जा आहे, जी व्हाईट लाईट आहे, ती व्हाईट लाईट आपल्याला तिथे आलेली बघायची असते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं सिम्बॉल आहे शिवशक्ती. आता इथे पण सिक्वेन्स दिलेला आहे. बाहेरचा मोठा ट्रायंगल आधी आहे 1, 2, 3. त्याच्यानंतर 4 कुठे गेला, 4, 5, 6 आणि इकडे 7, 8, 9, 10 इथे. ठीक आहे. तर हा सिम्बॉल काय करतो, संधिवात, आमवात म्हणजे हाडांची जी दुखणे आहेत, ठीक आहे, जॉईंट पेन जिथे आहे, हाडांचं दुखणं आहे, किंवा युरिक ऍसिड संपलंय, गादी सरकली असं म्हणतो ना आपण, ऑपरेशन सांगितलंय, तर त्यावेळेला अशा प्रकारच्या दुखण्यांवर हा सिम्बॉल चांगल्या पद्धतीने काम करतो. पण कुठलीही जी थेरपी आहे, रेकी थेरपी, ती काय आहे, सपोर्टिव्ह थेरपी आहे, अल्टरनेटिव्ह थेरपी नाही. नाहीतर तुम्ही हा सिम्बॉल सांगितलाय, मग ऑपरेशन होतं आणि गोळ्या होत्या, मी ते कॅन्सल केलं, बंद केलं, असं करायचं नाही. काय होतं, ह्या रेकी हिलिंगमुळे, या सिम्बॉलमुळे काय होतं, की जो तुम्हाला रिझल्ट महिन्याभरात येणार असेल फक्त औषधांनी, तो तुम्हाला 15 दिवसात येतो, जोड दिली रेकी हिलिंगची तर. ठीक आहे. तर रेकी हिलिंग ही सपोर्टिव्ह थेरपी आहे, अल्टरनेटिव्ह थेरपी नाही. ओके. तर हाडांचं दुखणं कुठल्या चक्रामध्ये आहे, मूलाधार चक्र, बरोबर आहे. सो मूलाधार चक्रावर सुद्धा हा सिम्बॉल आपल्याला एक वेळेला ड्रॉ करायचा, 3 वेळेला उच्चारण करायचा. म्हणजे शिवशक्ती ड्रॉ केला, ड्रॉ करायचा म्हणजे कसा करायचा, व्हिज्युअलाइज करायचा, डोळे बंद करायचे, ध्यान लावायचं, श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं आणि मूलाधार चक्रावर आपलं लक्ष घेऊन जायचं आणि तिथे हा सिम्बॉल आपल्याला बघायचा आणि 3 वेळेला मनातल्या मनात म्हणायचं शिवशक्ती 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 आणि तिथे व्हाईट लाईट आलेली बघायची आणि तो प्रॉब्लेम, ते दुखणं आपलं शमलेलं आहे, ती वेदना आपली
थांबलेली आहे हे आपल्याला बघायचं. ओके, तर कुठे कुठे हाडांचं दुखणं, जिथे जिथे जॉईंट पेन आहे तिथे तिथे कुठला सिम्बॉल? शिवशक्ती. त्याच्यानंतर आहे मंजू कषाय. आता बघा, तुम्ही डिस्टन्सने हिलिंग घेतात है ना, 7 चक्राची इमेज आपण घेतो, तर तिथे सुद्धा हे सिम्बॉल तुम्ही यूज केले पाहिजे. आता इथे 13 सिम्बॉल आहेत, तर सगळेच्या सगळे सिम्बॉल आपल्याला एकाच वेळेला यूज करायचे आहेत का? तर अजिबात नाही. प्रत्येक सिम्बॉल कशासाठी आहे ते दिलेलं आहे, गरजेनुसार वापरायचा. समजा एखाद्या दिवशी कुठलं तरी जॉईंट पेन होतोय, हाडाचं दुखणं आहे, मग आपण तोच वापरणार. आता हा सिम्बॉल आहे विशुद्ध चक्रासाठी. थायरॉइड आहे, घशाशी संबंधित जे आजार आहे, घसा दुखतोय, बोलताना त्रास होतोय, वारंवार सर्दी आहे, खोकला आहे है ना, किंवा कुठे महत्वाच्या मीटिंगला जायचंय, इंटरव्ह्यूला जायचंय, कुठली महत्वाची डील करायची आहे, तिथे आपल्या बोलण्यावर आपली कमांड पाहिजे, आपल्या बोलण्यातून आपला कॉन्फिडन्स दिसला पाहिजे, तर अशा सगळ्या परिस्थितींमध्ये कषाय हा सिम्बॉल, मंजू कषाय हा सिम्बॉल आपल्याला वापरायचा आहे. तर आता कषाय म्हणजे काय? तर घट्टसर असं जे मिश्रण असतं, आयुर्वेदिक औषध असतं ते कषाय है ना. आता हा सिम्बॉल ड्रॉ करण्याचा सिक्वेन्स हा 1 2 3 हा एक ट्रायंगल, त्याच्यानंतर दुसरा ट्रायंगल या बाजूने आहे 3, हा 4 आणि हा 5. ठीक आहे, आणि वरती 2 अर्धचंद्र. तर गरजेनुसार आपल्याला हे सिम्बॉल वापरायचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा सिम्बॉल आहे संतोष. संतोष म्हणजे काय? कोण सांगेल? कशाला म्हणतात संतोष? आनंद. संतोष म्हणजे आनंद, समाधान, समाधान, अबंडन्स. तर कुठल्याही प्रकारच्या अबंडन्ससाठी हा सिम्बॉल आपल्याला वापरायचा आहे. अबंडन्स म्हणजे काय? तर विपुल प्रमाणात, विपुल म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात. तर आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात काय काय हवं आहे? तर पैसा हवा आहे, आनंद हवा आहे, आरोग्य हवं आहे, नात्यांमधलं प्रेम हवं आहे. हे सगळं आपल्याला विपुल प्रमाणात हवं आहे. त्यावेळेला संतोष हा सिम्बॉल आपण वापरू शकतो. आता इथे जे 13 सिम्बॉल आहेत, या 13 सिम्बॉल पैकी संतोष हा सिम्बॉलचं आजपासून रोज तुम्ही हिलिंग घ्यायला सुरुवात करा है ना. बाकीचे कसे आहेत? सिच्युएशनल आहे, पण नात्यांमध्ये प्रेम, शरीरामध्ये आरोग्य, भौतिक आयुष्यामध्ये पैसा, हे आपल्याला रोजच हवंय, 24/7 हवंय. सो हा सिम्बॉल आपण रोजच हिलिंग मध्ये वापरला पाहिजे. ठीक आहे, तर कसा वापरायचा आहे? सगळ्यात आधी आपल्याला आपल्या थर्ड आय चक्रामध्ये याला व्हिज्युअलाइज करायचं आहे, आणि त्यानंतर आपल्या सहस्रार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत पुढच्या बाजूला, तसंच मागच्या बाजूला सुद्धा आपल्या सहस्रार चक्रापासून बॅकबोन पर्यंत, मूलाधार पर्यंत, पुढून आणि मागून दोन्ही बाजूने आपल्या संपूर्ण ऑरामध्ये हा सिम्बॉल आपल्याला बघायचा आहे. आणि त्या सिम्बॉलच्या सोबत आपल्या आयुष्यात भरपूर पैसा आहे, भरपूर प्रेम आहे, आनंद आहे, हे आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. ठीक आहे, असा हा सिम्बॉल आहे जो प्रत्येकाने कंपल्सरी हिलिंग मध्ये घ्यायचाच आहे. आणि ग्रुपमध्ये टाकायचंय डे 1 हिलिंग डन, डे 2. ओके, कमीत कमी 7 दिवस तरी हिलिंग कंटिन्यू करायचं सुरुवातीला. आणि ज्यांना असं वाटतंय की माझ्या आयुष्यात नेहमी सुख, शांती, समाधान असावं, त्यांनी रोजच हिलिंग घेतलं पाहिजे कायमस्वरूपी है ना. पुढचा आहे सिम्बॉल शिशुपाल. आता शिशुपाल हा सिम्बॉल जो आहे, तर तो अशा कपल्ससाठी आहे ज्यांना बेबी कन्सीव्ह होत नाहीये. ठीक आहे, तर दोघांवर एकत्रितपणे हिलिंग केलं जाईल या सिम्बॉलचं, किंवा त्यांच्या उशाखाली, त्यांच्या बेड खाली हा सिम्बॉल एका कागदावर, प्लेन व्हाईट पेपर, आपण कुठला पेपर वापरतो?
असा प्लेन व्हाईट पेपर, लाईन्स नसलेला, तर त्यावर तो सिम्बॉल ड्रॉ करून त्यांच्या बेड खाली, उशीखाली ठेवायचा किंवा ऑरामध्ये तो सिम्बॉल घ्यायचा किंवा पाण्याचा ग्लास त्यावर ठेवायचा आणि पाणी प्यायचं. अफर्मेशन कंपल्सरी, इंटेन्शन कंपल्सरी है ना. अफर्मेशन इंटेन्शन शिवाय काय होईल, पाहिजे तसा रिझल्ट नाही येणार है ना. तर तिथे कुठल्याही हिलिंग मध्ये तुमचे अफर्मेशन ॲक्युरेट असणं आणि इंटेन्शन ॲक्युरेट असणं खूप गरजेचं आहे. तर हा शिशुपाल सिम्बॉल आहे. हिलिंग घेताना कुठे घ्यायचंय, मूलाधार चक्रावर घ्यायचंय. त्याच्यानंतर मत्स्य हा जो सिम्बॉल आहे, तर कुठल्याही प्रकारचं डोळ्यांचं दुखणं असेल, डोळ्यांचे काही प्रॉब्लेम असतील, डोळ्यांचं ऑपरेशन सांगितलंय, टीक आली आहे, ठीक आहे, किंवा स्क्रीन जास्ती पाहिल्यामुळे डोळ्यांची आग होते किंवा स्ट्रेस आल्यासारखं होतं, स्क्रीन जर जास्ती पाहिली तर डोळ्यांना आराम मिळावा म्हणून हा सिम्बॉल आपल्याला काय करायचा आहे, तर आपल्या थर्ड आयवर व्हिज्युअलाइज करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा सिम्बॉल आहे शत्रू स्तंभन. स्तंभन म्हणजे काय, स्तंभन म्हणजे काय, स्टॉप करणं, थांबवणं है ना. तर आपल्या आतील आणि आपल्या बाहेरील प्रत्येक प्रकारच्या शत्रूचं स्तंभन करण्यासाठी, म्हणजे त्यांना थांबवण्यासाठी, त्यांचा नायनाट करण्यासाठी हा सिम्बॉल वापरला जाणार आहे. आता आपल्या आत कुठले कुठले शत्रू आहेत, कोण सांगेल, कुठले शत्रू आहेत आपल्या आत? सतत भीती वाटणे, काम, क्रोध, निगेटिव्ह विचार मोह. येणे, निगेटिव्हिटी. येस, आपलेच विचार, मद, मोह, मत्सर, अजून काय षड्रिपू म्हणतो ना आपण त्यांना. आपला काम, आळस क्रोध, अहंकार, काम, क्रोध, येस. तर आपला अहंकार. आळस असेल, आपलं रागावणं असेल, चिडचिड करणं असेल, आपले जे निगेटिव्ह थॉट्स पॅटर्न आहेत है ना, तर ते पॅटर्न सुद्धा रिलीज करण्यासाठी हा सिम्बॉल आहे. आता समजा काही लोक असे असतात की ज्यांचं बिलीफ सिस्टीम खूप स्ट्रॉंग असतं, की ह्या बिलीफ शिवाय जगच नाही, आम्ही जे म्हणू ते खरं. पण मग त्यांना तुम्ही ह्या सिम्बॉलचं हिलिंग देऊ शकता. किंवा एखाद्या सिच्युएशनच्या बाबतीत तुमचं असं असेल की नाही नाही मी म्हणते असं, तर मग त्यावेळेला तुम्हाला कळतंय मला विचार बदलायचे पण माझ्याकडून ते होत नाहीये, त्यावेळेला ह्या सिम्बॉलचं तुम्ही हिलिंग घेऊ शकता. तर आपल्या आतले जे आपले शत्रू आहेत, आपले निगेटिव्ह बिलीफ्स असतील, ओव्हर थिंकिंग असेल, पटकन राग येणं असेल, एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत काहीतरी आपण आपला ग्रह करून घेतलेला असेल आणि आपल्याला मूव्ह ऑन व्हायचंय पण जमत नाहीये, त्यावेळेला आपल्या आतले शत्रू आणि आपल्या बाहेरचे सुद्धा शत्रू यांचा नायनाट करण्यासाठी हा सिम्बॉल आपल्याला आपल्या थर्ड आयवर याचं व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि मेडिटेशन करायचं. वाईट सवयी, अतिविचार, निगेटिव्हिटी, आळस. आता बाहेरची जी व्यक्ती आहे तिला आपण कसं करणार हिलिंग, तर ज्यांचं रेकी लेवल 2 झालंय त्यांना ते माहितीये कनेक्शन करून. आता ज्यांचं ते झालेलं नाही त्यांनी काय करायचं, समोर त्या व्यक्तीला बघायचं, जो व्यक्ती तुम्हाला उगीच त्रास देतोय आणि तुम्हाला तो त्रास थांबवायचा आहे, तुम्हाला स्वतःला प्रोटेक्ट करायचंय त्या व्यक्तीपासून, तुम्ही व्यवस्थित त्याला समजावून सांगतायत पण ऐकण्याची मनस्थिती नाहीये, सो आजपासून त्याला समजावणं बंद. काय करायचं, आधी स्वतः हिलिंग घ्यायचं, नंतर त्या व्यक्तीला समोर बसलेलं बघायचं, इमॅजिन करायचं आणि त्या व्यक्तीच्या थर्ड आयमध्ये हा सिम्बॉल टाकायचा आणि अफर्मेशन करायचे. अफर्मेशन काय, शिवाला प्रार्थना करायची, शिवरेकी इन्व्होक करायची आणि ह्या व्यक्तीपासून मी पूर्णपणे प्रोटेक्टेड आहे, ती व्यक्ती तिच्या आयुष्यात सुखी आहे आणि म्हणून मी माझ्या आयुष्यात सुखी आहे है ना. म्हणजे ती व्यक्ती आपल्याला त्रास नाही देणार ना, तिच्या आयुष्यात ती सुखी असली, बिझी असली की. सो रेकीचा एक नियम आहे, युनिव्हर्सचा एक नियम आहे की तुम्हाला कुठलीही वाईट सवय जर कमी करायची असेल तर त्याच्यावर नाही काम करायचं.
जी चांगली सवय आहे ती वाढवायची, वाईट सवय आपोआप निघून जाते. आपण नेमकं उलट करतो. काय करतो आपण? निगेटिव्ह जी सवय आहे, जी काढून टाकायची आहे, त्यावरच काम करतो. एखादा विद्यार्थी आहे, अभ्यास करत नाहीये, मुलगा ऐकत नाहीये, एनिथिंग काही असेल, घरात कुठल्याही नातेवाईकाचं काही असेल, तर आपण त्याच्याच मागे लागतो. तर तसं न करता आपल्याला एक्झॅक्टली उलट करायचं असतं. तर काय करायचं असतं? निगेटिव्ह जे आहे त्याच्या विरुद्ध पॉझिटिव्ह जे आहे त्या व्यक्तीमधलं ते वाढवा, त्याचं कौतुक करा. निगेटिव्ह सवय, निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह पॅटर्न आपोआप गळून पडतात. ठीक आहे. अजून कुठे वापरला जाईल हा सिम्बॉल? ओव्हर थिंकिंगमुळे झोप येत नसेल तर. झोप न येण्याचं हेच एक कारण असतं, ओव्हर थिंकिंग. मग आपण काय म्हणतो, नाही नाही हे दुखतं, मग ते दुखतं म्हणून झोप येत नाही. तर असं अजिबात नसतं. 7 चक्राच्या सेशनमध्ये आपण बघितलेलं आहे की एक थॉट असतो, तो आपल्या मनात घर करतो आणि त्या त्या चक्रामध्ये तो थॉट गेला की ते आजार त्या जो बॉडी पार्ट आहे त्याच्याशी संबंधित जे चक्र आहे, मग तिथले संबंधित आजार आपल्याला होतात. तर झोप न येण्याचं एक कारण आहे की ओव्हर थिंकिंग करतो माणूस. आणि काय सवय असते? ओव्हर थिंकिंग कशामुळे होतं? कशामुळे होतं ओव्हर थिंकिंग? नको ते विचार डोक्यात येतात. कसं येतात? कसं येतात? काय येतात ते विचार? निगेटिव्हिटीमुळे. निगेटिव्हिटी कुठून येते? डोक्यातून, मनातून. कशी येते? तर आपली एक गोड सवय आहे सगळ्यांची, आता कमी जास्त प्रमाणात असेल सगळ्यांची. इथे आत्ता नाही राहत आपण, फिजिकली इथे असतो, मेंटली एकतर पास्ट मध्ये असतो, एक तर फ्युचर मध्ये असतो. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे ते ओव्हर थिंकिंग होतं. एकतर भूतकाळाचं जे झालंय त्याच्यावर गॉसिप करत बसायचं आणि भविष्याची चिंता करायची, पण प्रेझेंट मध्ये जगायचंच नाही. प्रेझेंट काय आहे? उद्याचा भविष्य काळ आहे. आणि उद्यामध्ये आपण तिकडे गेलो की काय म्हणणार आहे? यालाच भूतकाळ म्हणणार आहे. सो नाऊ मध्ये जर जगलं तर ही वेळ काही आपल्यावर येणार नाही ओव्हर थिंकिंगची. ठीक आहे. त्याच्यानंतर एक सिम्बॉल आहे बोनो. आता हा बोनो सिम्बॉल जो आहे तो नेचर साठी आहे. प्राणी, पक्षी, कीटक, झाडं नेचर साठी आहे. किंवा आपल्या घराच्या भिंतींवर, जसं आपण रामा सिम्बॉल बघितला होता. रेकी लेवल किती? 3 मध्ये का? हा 3 मध्ये. रामा सिम्बॉल आपण घराच्या भिंतीवर टाकतो, तसा हा सिम्बॉल आहे बोनो. हा घराच्या भिंतीवर टाकू शकता किंवा नेचर साठी दृष्ट लागण्यापासून प्रोटेक्शन, इव्हिल आय प्रोटेक्शन साठी हा सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर एक सिम्बॉल आहे, तो आहे स्नेहकंथा. टा झालंय तिथे, था आहे, था. स्नेहकंथा. बघा फोटो म्हणजे सिम्बॉल दिसतो कसा आहे? तर फोटो फ्रेम सारखा दिसतोय है ना. सिम्बॉल दिसतोय फोटो फ्रेम सारखा. तर एक्झॅक्टली त्याचा उपयोग पण तोच आहे की दोन व्यक्तींचं रिलेशन जर हील करायचं असेल तर त्या दोन व्यक्तींचा फोटो घ्यायचा आणि या सिम्बॉलवर ठेवायचा. सिम्बॉल ड्रॉ करून घ्यायचा, त्यावर त्या दोन व्यक्तींचा फोटो ठेवा. किंवा फोटोच्या पाठीमागे हा सिम्बॉल ड्रॉ करून घ्या. किंवा फोटो त्याच्यावर सिम्बॉल कसं ड्रॉ करतो आपण? तर हवेत. आपली रेकीची ऊर्जा कुठे आहे? इथे आहे. ठीक आहे. रेकीची ऊर्जा आपल्या तळ हातामध्ये आहे. सो ती रेकीची ऊर्जा आपण अशी एकत्र करतो ह्या 5 बोटांमध्ये आणि हवेत असे सिम्बॉल ड्रॉ करतो. आपण कधीही पेन, पेन्सिल, पेपर घेऊन सिम्बॉल ड्रॉ करत नाही. तर असे हवेत आपण ड्रॉ करतो. आता ते कसे जमतील? तर प्रत्येक सिम्बॉल किमान 10 वेळेला आपल्या वहीत आपल्याला ड्रॉ करायचा. त्यावेळेला त्या सिम्बॉलची एनर्जी आपल्याला मिळते. तो सिम्बॉल आपल्यासाठी ऍक्टिव्हेट होतो, तो लक्षात राहतो. आता स्वस्तिक सिम्बॉल नाव घेतलं की डोळ्यासमोर येतो. त्रिशूळ सिम्बॉल,
नाव घेतलं की डोळ्यासमोर येतो. तसे हे सिम्बॉल तुम्ही 10 वेळेला, 20 वेळेला सकाळ, दुपार, संध्याकाळ वहीमध्ये ड्रॉ करा. तुमच्यासाठी ते ऍक्टिव्हेट पण होतील, लक्षात पण राहतील. जस्ट डोळे बंद केले, त्या सिम्बॉलचं नाव घेतलं की तो समोर दिसतो आणि ते हिलिंग सुरू होतं. ठीक आहे. मग 2 व्यक्तींचं रिलेशन हील करायचं असेल तर त्या फोटोवर हा सिम्बॉल टाकायचा आणि व्हाईट लाईट डिव्हाइन मधून येते आहे आणि ब्लॉकेजेस निघून जात आहेत आणि नात्यांना प्रोटेक्शन पण मिळालंय आणि नाती हील पण झालीये, हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर असं काही नाही 2च व्यक्ती, तुम्ही तुमच्या संपूर्ण फॅमिलीचा फोटो पण तिथे लावू शकता आणि 2 व्यक्ती कुणीही असू शकतं. फक्त हजबंड वाईफ नाही, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही, तर कुणीही 2 व्यक्ती, समजा सासू सुनेचं नातं हील करायचंय, जावा जावांचं करायचंय, भावा भावांचं करायचंय, आई आणि मुलाचं करायचंय, बॉस आणि कलिगचं करायचंय किंवा तुमचं तुमच्या बॉस सोबत किंवा कलिग सोबत काहीही असू शकतं. ओके. तर कुणाही 2 व्यक्तींचं नातं ज्या वेळेला हील करायचंय त्यावेळेला हा सिम्बॉल आपल्याला व्हिज्युअलाइज करायचा आहे किंवा तिथं व्हाईट लाईट आपल्याला बोलवायची आहे. त्याच्यानंतर आहे धन्वंतरी हा सिम्बॉल पुढचा. कुठल्याही प्रकाराचा जर आजार असेल तर त्या ठिकाणी हा सिम्बॉल आपल्याला ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्याशी संबंधित चक्रावर सुद्धा याचं हिलिंग घ्यायचं आहे. धन्वंतरी. ठीक आहे. त्याच्यानंतर दृष्टिस्तंभन. आता हा स्पेशली फॉर पेट ॲनिमल्स, ज्यांच्याकडे पाळीव प्राणी असतील तर खास त्यांच्यासाठी हा सिम्बॉल आहे. पाळीव प्राण्यांच्या थर्ड आयवर हा सिम्बॉल टाकून त्यांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणं हे आपल्याला जमणार आहे. पण कधी? आधी आपल्याला आपली हिलिंगची ऊर्जा वाढवावी लागेल, आधी स्वतःला हिलिंग घ्यावं लागेल, है ना. आधी स्वतःला तो सिम्बॉल ऍक्टिव्हेट करायला लागेल. ऍक्टिव्हेट कसा केला जातो? तर स्वतःची हिलिंगची ऊर्जा वाढवणं, रोज सेल्फ हिलिंग घेणं, रोज क्लिनिंग करणं स्वतःचं, त्याला म्हणतात ऍक्टिव्हेशन. ओके. नंतर पुढचा सिम्बॉल आहे कामधेनू. आता हा जो सिम्बॉल आहे हा स्पेशली कुणासाठी आहे? तर गाय असेल तर त्या गायीने योग्य प्रमाणात योग्य वेळी दूध द्यावं, जर ती कमी देत असेल तर. त्यानंतर जी आई प्रसूत झालेली आहे म्हणजे बाळंतीण झालेली आहे आणि तिला जर दूध येत नसेल तर तिच्या ब्रेस्टवर, छातीवर, हृदय चक्रावर हा सिम्बॉल टाकून हिलिंग तिला दिलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर असे हे सर्व सिम्बॉल्स आहेत. शिवरेखी आहे, शिवाकडून आलेले हे सिम्बॉल आहेत. ठीक आहे. रेकी मध्ये व्हिज्युअलाइज झालेले आहेत. तर नक्कीच याचे रिझल्ट्स पण तसे पॉवरफुल आहेत. ठीक आहे. आता स्टेप्स फॉर प्रॅक्टिस सिम्बॉल्स. सिम्बॉलची प्रॅक्टिस कशी करायची? तर सगळे सिम्बॉल आपल्याला एका वेळेला वापरायचे आहेत का? नाही, गरजेनुसार वापरायचे आहेत. त्यातल्या त्यात संतोष हा सिम्बॉल आपण सगळेच जण रोज वापरू शकतो. ठीक आहे. अबंडन्स साठी आहे, सर्व प्रकारची समृद्धी विपुल प्रमाणात आपल्याला मिळावी त्यासाठी तो सिम्बॉल आहे. मग काय करायचं? सगळ्यात आधी स्टेप काय आहे की स्वतःला कंट्रोल करायचं, म्हणजे श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं. श्वास घ्यायचे, श्वास सोडायचे, संपूर्ण शांत होऊन जायचं आणि संपूर्ण शांत झाल्याच्या नंतर आपल्याला रेकी ऊर्जेला आवाहन करायचंय आणि सोबत शिवरेखी, शिवाची ऊर्जा, देव के देव महादेव, त्यांना बोलवायचं की तुम्ही या आणि माझं हिलिंग करा, मला ब्लेसिंग्स द्या. आणि रेकीची ऊर्जा काय आहे? तर एक युनिव्हर्स मधून येणारी व्हाईट लाईट आहे. तर ती व्हाईट लाईट आपल्या सहस्रार चक्रावर येते, आज्ञा चक्रावर येते, आपल्या संपूर्ण शरीराला ती व्यापून घेते, हे आपल्याला बघायचंय. आता ही व्हाईट लाईट आल्याच्या नंतर आपले हात रब करायचे
आणि हात रब करून आपल्याला काय करायचंय, इंटेन्शन द्यायचंय की तुम्ही ही व्हाईट लाईट म्हणजे ही रेकीची ऊर्जा का बोलावलेली आहे, तुम्हाला काय हवं आहे. मला नोकरी हवी आहे, मला चांगला बिझनेस हवा आहे, किंवा चांगलं आरोग्य हवंय, जे हवं आहे ते आपल्याला सांगायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्यासाठी एक सिम्बॉल आपण जे 13 सिम्बॉल आहेत त्यातनं एक सिम्बॉल निवडला. समजा संतोष सिम्बॉल घेतला, तो काय करायचा, आपल्याला समोर ड्रॉ करायचा. एक मिनिट. तो सिम्बॉल आपल्याला समोर ड्रॉ करायचा, म्हणजे हवेत व्हिज्युअलाइज करायचा. ड्रॉ करायचा म्हणजे व्हिज्युअलाइज करायचा आणि तो आपल्या थर्ड आय मध्ये येतोय असं बघायचं. काही सेकंद, काही मिनिट आपल्या थर्ड आय मध्येच त्याचं मेडिटेशन करायचं आणि थर्ड आय मध्ये घेतल्यानंतर आपल्या प्रत्येक चक्रामध्ये तो सिम्बॉल घ्यायचा आहे. आता आपल्याला व्हाईट लाईट बघायची आहे प्रत्येक चक्रामध्ये आणि जे इंटेन्शन आपण दिलेलं होतं ते डिक्लेअर करायचंय. म्हणजे मला आरोग्य मिळालेलं आहे, मला नोकरी मिळालेली आहे, माझा बिझनेस छान सुरू झालेला आहे या ऊर्जेमुळे, असं आपल्याला डिक्लेरेशन देऊन थँक्यू म्हणायचंय. शिवरेकीला, रेकीची ऊर्जा जी आहे, त्यानंतर शिवाची ऊर्जा, आपले इष्टदेव, कुलदेव, माता पिता, समस्त गुरुजन, सगळ्यांना आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. ठीक आहे. या पद्धतीने रेकी हिलिंग आपल्याला घ्यायचं असतं. ठीक आहे. ओके, कुणाला काही प्रश्न आहेत का? मॅडम, येस, बोला. आता आपण रेखी हिलिंग बाकीचे बरेच जण झालेले, आपण ही स्वतःवर पण इंटिग्रेट करू शकतो सिम्बॉल्स, बरोबर? मग आपण दुसऱ्याला देऊ शकतो. येस. म्हणजे रेकी हिलिंग असो नसो, म्हणजे रेकी लेवल म्हणतो ना आपण, सेकंड थर्ड पर्यंत जे असतात ते देऊ शकतो. म्हणजे ही रेकीचं हिलिंग तुम्ही समोर देऊ शकता का असं विचारतात ना? तसंच म्हणायचंय. हा, तर आधी तुम्हाला काय करायचंय, कमीत कमी 7 दिवस फक्त स्वतःला हिलिंग घ्यायचंय. ठीक आहे. स्वतःची पात्रता आपल्याला वाढवायची. कारण काय होतं, आपण जर घाईघाई समोर द्यायला लागलो तर त्याचा बॅड इम्पॅक्ट आपल्यावर होतो. आधी बरोबर. आपल्याला आपली पात्रता वाढवायची, आधी आपण सेल्फ हिलिंग घ्यायचं आणि त्याच्यानंतर गरजेनुसार तुम्ही इतरांना हिलिंग देऊ शकता. पण तुम्ही इतरांना दिलेलं हिलिंग कधी काम करतं, ज्या वेळेला तुम्ही परिपूर्ण झालेले असतात. ठीक आहे. आणि तुमचं थर्ड आय तेवढं ऍक्टिव्हेट झालेलं असतं, कारण तुम्ही थर्ड आय मधूनच समोरच्याला व्हिज्युअलाइज करणार, त्याच्यावर व्हाईट लाईट आलेली बघणार, त्याला हील झालेला बघणार. ओके. तर तुम्ही समोरच्या व्यक्तीलाही दुसऱ्या कुणाला देऊ शकता. आपण रेखी हिला म्हणजे थर्ड लेवल पर्यंत आल्यानंतर पण देऊ शकतो ना? तेव्हा तर ते वेगळंच आहे. उसुई रेकी ही खूप डीप अँड डिटेल आहे. तर तिथे तर सेकंड लेवलमध्ये सिम्बॉल आहेत की जगाच्या पाठीवर कुठेही कनेक्शन कसं करायचं. तर इथे हे काय आहे, थोडक्यात तुम्ही टेलिपॅथी करतात. आपल्या थर्ड आय मधून समोरच्याच्या थर्ड आय मध्ये आपण कनेक्शन करून एक ब्रिज आपण बघतो, व्हाईट लाईट बघतो आणि त्यातनं हे सिम्बॉल पास करतो. ओके. तर बाय प्रॅक्टिस हे होईल पॉसिबल तुम्हाला पण. हो मॅडम, थँक्यू. डेली प्रॅक्टिसला डिफरंट सिम्बॉल यूज करायचे असं म्हणायचंय का तुम्हाला, वेगळे वेगळे? स्नेहल, असंच म्हणायचं ना? येस, ऑफकोर्स वेगळे वेगळे सिम्बॉल तुम्ही यूज करू शकता. आता बघा, त्यातला कामधेनू तर नाही, तो प्रसूतीसाठीच आहे, त्याच्यामुळे तो तर आता म्हणजे ज्यांना गरज आहे ते वापरतील. त्याच्यानंतर दृष्टीस्तंभन हा फक्त पेट अॅनिमल्स साठी दिलाय, त्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी. ठीक आहे. तो नाही. मग धन्वंतरी तुम्ही वापरू शकतात. धन्वंतरी कशासाठी आहे, तर कुठल्याही प्रकारचं आजार, दुखणं असेल, पेन असेल
त्याच्यानंतर स्नेहपंथा, सगळे रिलेशन हील आपले व्हावे त्यासाठी तो वापरू शकतात. बोनो सिम्बॉल आहे, नेचरसाठी आहे. ओके, तर तुम्ही नेचरला रोज हिलिंग देऊ शकतात. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही जेवढं देतात ना त्याच्या कैक पटीने तुम्हाला रिटर्न्स मिळतात. आता डायरेक्ट एखाद्या व्यक्तीला हिलिंग देण्याची घाई करण्यापेक्षा तुम्ही नेचरला जर हिलिंग दिलं तर तुम्हाला त्याचे रिटर्न्स खूप छान मिळतील आणि खूप जास्त मिळतील. तर बोनो सिम्बॉल वापरून रोज नेचरला हिलिंग द्या. तुमच्या घरात जर झाडं असतील, कुंड्या असतील तर त्यांना हिलिंग द्या, है ना. त्याच्यानंतर शत्रुस्तंभन, जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या आतल्या वाईट सवयी आहेत किंवा बाहेर मला कोणीतरी त्रास देणार आहे, मग तो तुम्ही रोज वापरू शकता. जर तुम्हाला डोळ्यांचं आरोग्य रोज चांगलं ठेवायचं, जर तुमचा स्क्रीन टाइम असेल, आता जसं माझा आहे कामानिमित्त आहे ना, ऍडिक्शन नाही पण कामानिमित्त स्क्रीन टाइम आहे, सो आपल्याला आपलं डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवायचं तर मत्स्य पण रोज वापरा. अजून काय, शिशुपाल रोज वापरायची गरज नाही, ज्यांना बेबी कन्सिव्ह होत नाही त्यांच्यासाठी. संतोष तर आपलं ठरलंय की प्रत्येकाने वापरायचा रोज. त्याच्यानंतर हा कुठला आहे, मंजू कषाय, विशुद्ध चक्रासाठी, म्हणजे थायरॉइड असेल, सर्दी खोकला असेल त्यासाठी, तर तो पण तुम्ही ऑकेजनली परिस्थितीनुसार. ओके. शिवशक्ती काय आहे, जॉईंट पेन साठी आहे. एक मिनिट अश्विनीताई, जॉईंट पेन साठी शिवशक्ती आहे तर तो पण ऑकेजनली वापरला जाईल. आणि दुर्गा सिम्बॉल पण काय आहे, फिजिकल पेन साठी आहे, तो पण ऑकेजनली आहे. आणि शत्रुंजयम जो आहे तर तो तुम्ही रोज वापरू शकता, कारण तो सक्सेससाठी, कुठलाही याच्यावर विजय मिळवण्यासाठी. ओके, येस, तर या पद्धतीने आहे. एक रिव्हिजन घेतली परत त्या निमित्ताने. हा बोला अश्विनीताई, बोला. आपण आता रोज तुम्ही 7 दिवस बोलले ना स्वतःला हील करायचं. Yes. स्वतःला हील करण्यासाठी मग आपण डेली 7 दिवस संतोष हा सिम्बॉल आपल्यामध्ये इंटिग्रेट करायचा, कारण बाकीचे सिम्बॉल आपल्याला नाहीये, म्हणजे आपल्या काही गोष्टींसाठी नाहीये. हो. फक्त ज्या गोष्टींसाठी आपल्याला यूज करायची आपण 7 दिवस तिच्यावर Yes. मेडिटेशन करायचं. Yes. तर संतोष सोबत हा एक ऍड करून घ्या, शत्रुंजय, सक्सेसचा, म्हणजे प्रत्येक गोष्टीवर आपल्याला सक्सेस मिळावं, पहिला जो आहे ना तो. यस, ओके. देवी, बोला. आता काय काय जे सिम्बॉल्स आहेत ना ते खूप मोठे आहेत आणि ते मग कसे ड्रॉ करायचे की त्याचे व्हिज्युअलाइज करायचे? व्हिज्युअलाइज, ऍज इट इज व्हिज्युअलाइज करायचा. म्हणजे तुम्ही ना सकाळ दुपार संध्याकाळ 10-10 वेळेला त्याला नोटबुक मध्ये ड्रॉ करा. मग तो आहे ना अंगवळणी पडतो, आपल्याला तो लक्षात राहतो. मग ज्या वेळेला आपण डोळे बंद करतो ना त्यावेळेला तो जसाच्या तसा आपल्याला दिसतो. अच्छा, म्हणजे असं ड्रॉ करायची मग गरज नाही, कारण नाही नाही, असं हवेत पण तसं ड्रॉ करायची गरज नाही, आपल्याला इथे बघायचा आहे तो तसाच्या तसा. जे तुम्ही वहीत ड्रॉ करणार आहे, तुम्हाला ते प्रॅक्टिस होऊन जाणार आहे ना, तो तसाच्या तसा सिम्बॉल तुम्हाला इथे 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 प्रत्येक चक्रावर तो दिसणार आहे. तर तसा तो दिसला पाहिजे. आणि काय असतं माहिती का, म्हणजे खूप जण आहे ना यामुळे प्रॅक्टिस करत नाहीत की मला व्हिज्युअलाइज होत नाही, मला तो आठवतच नाही, इतका मोठा आहे त्या स्टेप्स, यामुळे खूप लोक रेकी सोडून देतात. तर असं नाही करायचंय. निदान पहिला दिवस जरी तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ 5-5, 10-10 वेळेला ड्रॉ केला ना तुम्हाला लक्षात राहतो, नंतर व्हिज्युअलाइज तो आपोआप होतो. आता ते जे सिम्बॉलचं नाव असतं ना, सिम्बॉलचं जे नाव आहे, संतोष आहे, बोनो आहे, तर हे नाव इटसेल्फ एक एनर्जी आहे. आता असं तर होणार नाही तुम्हाला तो अजिबात आठवणार नाही, तुम्ही ड्रॉ केलाय 30 वेळेला सकाळ दुपार संध्याकाळ 10 वेळेला, आठवणारच आहे तो, व्हिज्युअलाइज होणार आहे. पण समजा व्हिज्युअलाइज नाही होते पण तुम्ही नाव जरी उच्चारण केलं तरी त्याची एनर्जी तुम्हाला मिळते. ओके. आणि एका टायमिंगला आपण म्हणजे 2 किंवा जास्त पण वापरू शकतो का? वापरू शकता. ओके. मल्टिपल सिम्बॉल तुम्ही वापरू शकता एका वेळेला. ओके, थँक्यू. पण काय करायचं माहिती का, अशी खिचडी नाही करायची जास्त. नाही तसं नाही, म्हणजे सपोज आता एकच हे बघा, आता तुम्ही तुमच्या आयुष्यात 5 समस्या आहेत, तुम्ही 5 वेगवेगळे सिम्बॉल घेतले, ठीक आहे. सो त्या सिम्बॉलची एनर्जी त्या 5 ठिकाणी काय होते, डिस्ट्रीब्यूट होते. ओके. मग एका वेळेला एकच प्रॉब्लेम घ्यायचा आपल्या आयुष्यातला आणि ठराविक तो सिम्बॉल घ्यायचा, म्हणजे 100% ऊर्जा तिथे काम करते, रिझल्ट लवकर मिळतात.
नाहीतर आपण काय करतो, सगळे अफर्मेशन एकदाच देतो त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीचे, आणि सगळे मल्टिपल सिम्बॉल पण वापरतो. 5 पेक्षा जास्ती शक्यतो वापरू नका, आणि 3च वापरा, 3च्या पेक्षा जास्ती नको. मग काय होतं, एकतर आपल्याला कळत नाही त्याचा रिझल्ट यायला खूप वेळ लागतो, आणि आपल्यातच गोंधळ वाढत जातो. तर हो. 3 सिम्बॉल ठीक आहे, वापरू शकतात जास्त, पण मग ती बिर्याणी खाल्ली की खाताना छान वाटते, Sick होऊन जाईल. आणि मग नंतर गडबड सुरू होते पोटात. ठीक आहे समजली. ओके. हा, वर्षात आहे. मॅम, आपण डेली जी प्रॅक्टिस करतो, रेकीची जी प्रॅक्टिस आहे त्याच्यावर सिम्बॉल टाकून सगळं करतो ना, येस. तर त्याच्यानंतर लगेचच हे करू शकतो ना त्याच्यानंतर आपण. नाही, त्याच्या सोबतच, म्हणजे जिथे तुम्ही हा, म्हणजे आता चोपड्याची हेडी समजा आपण, टाकतायत ना, हा, तर त्याच्यासोबत आपण संतोष हो, लगेच सेम तिथेच ऍड म्हणजे करायचं. किंवा ऑरा तुम्ही क्लिनिंग जस्ट, करताना जे टाकतो आपण. हा, बोला. पण नाही, तुम्ही सिक्वेन्स सांगा पण आता. हा, वर्षातही बोला. म्हणजे मला तेच म्हणायचं होतं की जेव्हा आपण क्लिनिंग करतो, रोज डेलीची जी तुम्ही प्रॅक्टिस शिकवलेली आहे सेकंड लेव्हलला वगैरे, तर ती मी करते. तर ते करत असताना जेव्हा आपण चोकोरे किंवा बाकीचे जे काही सिम्बॉल टाकतो, तर त्याच्या सोबतच हे सिम्बॉल टाकायचे आहेत का, असं मला विचारायचं आहे. येस. आणि मग आपली जी प्रोसेस ऍज इट इज आहे ती पूर्णपणे करायची आहे. ठीक आहे, वेगळं असं थँक्यू. काही करायचं नाही. जे ऑलरेडी फक्त जी सिम्बॉल प्रॅक्टिस ऍड करताय, करायचे आहेत फक्त आपल्याला. तिथे सिम्बॉल ऍड करायचा आहे गरजेनुसार. आता समजा तुम्ही प्रोटेक्शन मध्ये घेतायत स्वतःला, आणि त्या पिरामिडच्या भोवती सिम्बॉल टाकताय, तर तिथे हा एक सिम्बॉल ऍड करा गरजेनुसार, या 13 सिम्बॉल पैकी, ठीक आहे. किंवा डिस्टन्स सिलिंग करतायत, तिथे गरजेनुसार हा सिम्बॉल ऍड करा. पण येस, शिवाला इन्व्होक करणं आणि थँक्यू म्हणणं विसरू नका. शिव रेकी आपण वापरतोय, है ना, शिवाच्या एनर्जी मधून आलेले हे सिम्बॉल आहेत, है ना, तर त्यांच्या व्हायब्रेशन मधून आलेले हे सिम्बॉल आहेत. तर आपल्याला शिव रेकी असं म्हणून इन्व्होक पण करायचंय, थँक्यू पण म्हणायचंय. ठीक आहे. येस. म्हणजे आपण सुरुवातीला जसं रेकीला बोलवतो सेम त्याच्यामध्ये शिवरेकी ऍड करायची आणि थँक्यू म्हणतो सेम, ते याचा उच्चार करून पण सेम ऍज इट इज, फक्त हे ऍड करायचंय आपल्याला ऍड आता आपल्या करायचं. ह्याच्यामध्ये. येस. ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू. नक्की यूज करा, एक्सपिरियन्स घ्या, स्वतःमध्ये होणारे बदल अनुभव करा, है ना. येस. मला ना रेकीचा एक अनुभव सांगायचा इथे, म्हणजे खूप आत्ता रिसेंटली झालेला आहे आणि खूप अचंबित करणार आहे, म्हणजे थोडं हे होईल. आम्ही गावी गेलेलो आता, आणि एक गाडी घेऊन आम्ही लांबच्या म्हणजे 1-1.5 तासाच्या प्रवासासाठी आम्ही गेलो होतो. आणि आम्हाला माहित नाही की गाडी कशी काय, म्हणजे त्यांची घेतलेली एवढं डिटेल नव्हतं माहिती. रात्री उशीर झाला आणि रस्ता अगदी जंगलपट्ट्याचा होता. माहित नाही, थोडी भीती पण वाटत होती दोघांना, मिस्टर आणि मी होते. मी स्वामींचं नाव घेऊन रेकीला आवाहन केलं, म्हणजे गाडीवरच, आणि फक्त आम्हाला आमच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवू देत, एवढं मी ते म्हणजे त्या पद्धतीने केलं. आणि रिसेंटली मॅडम खरंच तुम्हाला सांगते, दुसऱ्या दिवशी कळलं की गाडीमध्ये गिअर पडत नव्हते, तरी पण आम्ही गेलो, आणि दुसऱ्या दिवशी कळलं की गाडीमध्ये एक थेंब सुद्धा ऑइल नव्हतं, एक थेंबही नाही. पण गाडी न थांबता इतक्या स्पीडली आणि इतक्या सुखरूप आम्ही घरी आलो, म्हणजे मी शॉक झाली. असे खूप अनुभव आहेत माझे, पण हा अनुभव मी आवर्जून यासाठी सांगितला की आम्ही वाचलो त्या दिवशी, असं मी म्हणेन, खरोखर वाचलो आम्ही. माहित नाही. मग मी तेव्हा तुम्हालाही थँक्यू म्हटलं, रेकीलाही थँक्यू म्हटलं, मी स्वामींनाही थँक्यू म्हटलं, आणि लिटरली सगळे शॉक होते की हे कसं पॉसिबल आहे, की गाडीत ऑइल थेंबभर नसताना तुम्ही कसं येऊ शकतात. तर मी तेव्हा म्हटलं नाही, आमच्या मॅडमने आम्हाला शिकवलंय आणि हे ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलंय, आणि इतकं तोंडात बसलंय, काहीही झालं की चोपुरे टाकायचा, आणि ती कामं लिटरली होतात. बऱ्याचदा तर असं होतं, मी फक्त बघते आणि ते होतं, बघते आणि ते होतं. म्हणजे खरंच जर प्रॅक्टिस केली, माझा ऍक्च्युली गॅप पडतो, पण तरी सुद्धा मी हे अनुभवलं आहे खूप सारे, कारण माझे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला खूप सारे सांगितले होते. मी खूप शांत, आनंदी, आणि खूप सारं, म्हणजे भलेही पैसा हळूहळू येतोय, पण समाधान आणि मानसिक शांतता खूप आहे, आणि घरात शांती खूप आहे माझ्या, त्याच्यासाठी खरंच थँक्यू. छान, खूप छान एक्सपिरियन्स.
येस, असं मॅजिक आहे रेकी म्हणजे. है ना? आपला विश्वास पण खूप महत्वाचा आहे. प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. आणि ऑटो पायलट चाललं जातं. सुरुवातीला आपण जर रेग्युलर प्रॅक्टिस केली ना, पूर्ण सरेंडर भाव ठेवला, नंतर ते ऑटो पायलट होऊन जातं मग. छान. थँक यू सो मच. सगळ्यांनी प्रॅक्टिस करा. जे आता 2-3च मेंबर आहेत मला वाटतं, की ज्यांची रेकीची पुढची लेव्हल नाही झालीये, पण आता शिवरेकीला आहात. तर ही सगळी मजा आहे. तर नक्की प्रॅक्टिस करा शिवरेकीची. आज जे तुम्हाला सिम्बॉल मिळतायत, दीक्षा जी मिळते, तर त्याची प्रॅक्टिस करा. फार विशेष नाहीये. पुन्हा एकदा रिपीट करते. काय करायचं असतं तर आपल्याला डोळे बंद करून शांत बसायचं. स्वतःच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं. येणारा जाणारा श्वास बघायचा. नॉर्मल होऊ द्यायचं ब्रीदिंग आपलं. ते नॉर्मल झाल्याच्या नंतर आपल्याला रेकीला आवाहन करायचं. म्हणजे काय की हे रेकी शक्ती तू ये. आता शिव रेकी आहे म्हणून महादेवाला आवाहन करायचं की शिवा, महादेवा, तुम्हाला जे म्हणायचं ते. हे बघा, शब्द नो मॅटर, लँग्वेज नो मॅटर, तुमचा भाव महत्वाचा आहे. तुम्ही कुठल्या शब्दात बोलवताय, आहोजाव घालताय, एकेरी म्हणताय, महादेव म्हणताय की शिव म्हणताय, नो मॅटर. तुमची लँग्वेज आणि शब्द नाही तर तुमचा भाव महत्वाचा आहे. मग शिवाला बोलवा की माझं हिलिंग कर आणि मला ब्लेसिंग्स दे, आशीर्वाद दे. आणि एक व्हाईट लाईट आपल्याला युनिव्हर्स मधून येते आपल्या सहस्रार चक्रावर, असं बघायचंय. आणि सगळ्या 7 चक्रांमधून ती संपूर्ण शरीरात आलेली आपल्याला बघायची आहे. आपल्या हातांचं घर्षण करायचं आणि असे हात मांडीवर ठेवून बसायचं. आणि असं बसल्याच्या नंतर आपल्याला इंटेन्शन द्यायचंय. इंटेन्शन द्यायचंय म्हणजे काय, तुम्हाला सगळ्यात आधी सांगावं लागणारच आहे की तुम्हाला काय हवंय. हे हिलिंग तुम्ही कशासाठी करत आहात. तर माझा बिझनेस छान सुरू राहावा, किंवा मला छान आरोग्य मिळावं, मला आयुष्यामध्ये समाधान आणि शांतता मिळावी, किंवा मला स्वतःचं घर व्हावं, गाडी व्हावं, यासाठी मी करते. तुमची इच्छा सांगायची आहे. आता तो सिम्बॉल आपल्याला आपल्या प्रत्येक चक्रात घ्यायचा आहे. आधी थर्ड आय चक्रात घ्यायचा. सगळ्यात आधी समोर व्हिज्युअलाइज करायचं आपल्याला थर्ड आय चक्रामध्ये. आणि त्याच्यानंतर 7ही चक्रांमध्ये तो सिम्बॉल त्या चक्रावर बघायचा आपल्याला आलेला. ठीक आहे. त्या चक्रावर तो सिम्बॉल आलेला बघितल्याच्या नंतर सोबत व्हाईट लाईट पण बघायची. आणि आता इथे डिक्लेअर करायचं की मला घर माझं स्वतःचं झालेलं आहे, मला गाडी माझी स्वतःची झालेली आहे, माझा बिझनेस छान सुरू आहे, मला छान नोकरी मिळाली आहे, माझ्या आयुष्यात प्रत्येक नात्यांमध्ये प्रेम आहे, माझ्या आयुष्यात मला समाधान आहे, सुख आहे. आता हे डिक्लेअर करायचं. सुरुवातीला काय केलं आपण, इंटेन्शन दिलं, म्हणजे सांगितलं मला हे हवंय. आता सिम्बॉल घेतल्याच्या नंतर काय सांगायचं की तुझ्या कृपेने, हे शिव रेकी, तुझ्या कृपेने मला हे मिळालेलं आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मग सुरुवातीला सुद्धा तुम्ही आपले इष्टदेव, आपले कुलदेव, माता पिता, गुरुजन, एखादे तुम्ही गुरु केले असतील, तुमचे रेकी मास्टर असतील, असं सगळ्यांना बोलवायचं आणि शेवटी त्यांना थँक्यू म्हणायचं. हे करायचं. काय होतं, थँक्यूची मजा काय असते, त्यांना ते द्यावंच लागतं. त्यांना आपलं आपलं स्टेटस मेंटेन करायचंय ना. मग तुम्ही म्हटलं ना की तुमच्यामुळे तुम्ही मला हे दिलेलं आहे, मग त्यांना नसेल द्यायचं तरी द्यावं लागतं. ओके, जोक्स पार्ट, पण बिलीफ्स आहेत, हे श्रद्धा आहे. थँक्यूची ती एक जादू आहे, है ना. सो हे सगळं असं असतं. ओके, येस. चला, कोण कोण करणार मग शिवरेकीची प्रॅक्टिस 7 दिवस न चुकता. ग्रुपला कोण कोण टाकणार, डे 1, डे 2. येस, व्हेरी गुड. चलो, तुम्ही काहीतरी बोलत होतात का मध्ये, निलिमाताई, वर्षाताई बोलत होतात तेव्हा. नाही नाही मॅडम, झालं ते बोलणं. अच्छा, ओके. चलो, मग आपण आता दीक्षा करूया सुरुवात. मेक शुअर तुम्ही जमिनीवर बसलेले आहात आसन घालून. ज्यांना अगदीच शक्य नाहीये त्यांनी काय करा, सोफा खुर्ची वापरली तरी चालेल, पण ज्यांना मांडी घालून बसता येतं त्यांनी शक्यतो जमिनीवर बसा. दिवा लावून घ्या, छान थोडंसं पाणी पिऊन घ्या गरजेनुसार, आणि डोळे बंद करून स्वतःला दिवा शांत लावायचा करायचं. आहे का? येस, दिवा लावून घ्यायचा आहे. हो, दिवा लावा.
थोडा एक हो, 5 हो. मिनिटं द्याल? घेऊन येते. येस, येस. कुणाला वॉशरूमला जायचं असेल, काही असेल तर 2 मिनिट मी थांबते. पाणी प्या, मॅडम दिवा लावा. कॅन्डल पण लावू शकतो का? येस, येस. कॅन्डल, दिवा काही चालेल. ओके मॅडम. आपल्याला अग्नितत्व सोबत असलं पाहिजे. ओके ओके. येस. संपूर्ण शांतता आणि संपूर्ण लक्ष आपल्या प्रत्येक श्वासावर केंद्रित करा. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत घेऊन या. आणि आपल्याला दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीला, शिव रेकी शक्तीला आवाहन करायचं आहे. हे दिव्य ब्रह्मांडीय शिव रेकी शक्ती, तू ये आणि माझी मदत कर. आज या दीक्षा प्रोसेसमध्ये मला तुम्ही भरभरून हिलिंग द्या, ब्लेसिंग्स द्या. या दीक्षा प्रोसेसमध्ये मला संपूर्ण सहजता द्या, मला सुंदर अनुभूती द्या. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य ब्रह्मांडीय शिवरेखीची आभारी आहे. माझे इष्टदेव, कुलदेव, माता पिता, समस्त गुरुजन, रेकी मास्टर सगळ्यांनी या आणि मला आजच्या या दीक्षा प्रोसेसमध्ये भरभरून आशीर्वाद द्या. हे सगळेजण आपल्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत, म्हणून या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करायचे आहेत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आपल्या दोन्ही हातांचं घर्षण करायचंय आणि हे हात आपल्याला आपल्या मांडीवर ठेवायचे, तळवे आकाशाकडे. तुम्ही ज्यांना ज्यांना कनेक्ट असाल, ज्या ज्या डिव्हाइन एनर्जीला, त्यांना सगळ्यांना बोलवायचंय आणि हातांचं घर्षण करून तळवे आकाशाकडे. आता आपल्याला दिव्य ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट आलेली बघायची आहे. एक दिव्य असा पांढरा शुभ्र प्रकाश बघा आपल्या सहस्रार चक्रावर कोसळत आहे. हा पांढरा शुभ्र प्रकाश आपल्या सहस्रार चक्रावर, याचे व्हायब्रेशन्स फील करा. आज्ञाचक्र क्रमाक्रमाने आपल्या प्रत्येक चक्रात ही डिव्हाइन व्हाईट लाईट आपल्याला बघायची आहे आणि तिचे व्हायब्रेशन्स फील करायचे आहेत. आज्ञाचक्र, विशुद्ध चक्र, अनाहत चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, मूलाधार चक्र. आपल्या प्रत्येक चक्रात ही व्हाईट लाईट बघा, तिचे व्हायब्रेशन्स फील करा. आपल्या संपूर्ण शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक हाडामध्ये, प्रत्येक नसेमध्ये ही शिवरेखीची ऊर्जा अनुभव करा. आपल्या ऑरामध्ये आपल्या दोन्ही तळ हातांवर लक्ष केंद्रित करा. आपल्या दोन्ही तळ हातांवर
शिवरेखी ऊर्जेचे व्हायब्रेशन्स फील करा. इथून पुढे काही वेळ आता माझा आवाज तुम्हाला येणार नाही. मी आता दीक्षा प्रोसेस सुरू करणार आहे. जोपर्यंत मी डोळे उघडा असं म्हणत नाही तोपर्यंत डोळे उघडू नका. स्वतः सोबत कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. निर्विकारोंकार विनाशी तुम्ही देवाधिदेव जगत सर्जक प्रलय करता शिवं सत्यं सुंदरा. निरंकार स्वरूप कालेश्वर महायोगीश्वरा दयानिधि दानीश्वर जय जटाधार भयंकरा. शूलपाणी त्रिशूलधारी औगणी बाघंबरी जय महेश त्रिलोचनाय विश्वनाथ विशंभरा. नाथ नागेश्वर हरो हर पाप साप विशापतम् महादेव महान भोले सदा शिव शिव शंकरा. जगतपति अनुरक्ति भक्ति सदैव तेरे चरण हो. क्षमा हो अपराध सब जय जयति जगदीश्वरा. जन्म जीवन जगत का संताप ताप मिटे सभी. ओम नमः शिवाय मन जपता रहे पंचाक्षरा. आशुतोष शशांक शेखर चंद्रमौलि चिदंबरा. कोटि कोटि प्रणाम शंभु कोटि नमन दिगंबरा. कोटि कोटि प्रणाम शंभु कोटि नमन दिगंबरा. आशुतोष शशांक शेखर चंद्रमौलि चिदंबरा. कोटि कोटि प्रणाम शंभु कोटि नमन दिगंबरा. निर्विकारोंकार विनाशी तुम्ही देवाधिदेव जगत सर्जक प्रलय करता शिवं सत्यं सुंदरा.
निरंकार स्वरूप कालेश्वर महायोगीश्वरा दयानिधि दानीश्वर जय जटाधार भयंकरा शूलपाणी त्रिशूलधारी औगडी बाघंबरी जय महेश त्रिलोचनाय विश्वनाथ विशंभरा नाथ नागेश्वर हरो हर पाप साप विशापतम् महादेव महान भोले सदा शिव शिव शंकरा जगतपति अनुरक्ति भक्ति सदैव तेरे चरण हो क्षमा हो अपराध सब जय जय दी जगदीश्वरा जन्म जीवन जगत का संताप ताप मिटे सभी ओम नमः शिवाय मन जपता रहे पंचाक्षरा आशुतोष शशांक शेखर चंद्रमौलि चिदंबरा कोटि कोटि प्रणाम शंभु कोटि नमन दिगंबरा कोटि कोटि प्रणाम शंभु कोटि नमन दिगंबरा आशुतोष शशांक शेखर चंद्रमौलि चिदंबरा कोटि कोटि प्रणाम शंभु कोटि नमन दिगंबरा निर्विकारोंकार विनाशी तुम्ही देवाधिदेव जगत सर्जक प्रलय करता शिवं सत्यं सुंदरा निरंकार स्वरूप कालेश्वर महायोगीश्वरा दयानिधि दानीश्वर जय जटाधार भयंकरा शूलपाणी त्रिशूलधारी औगडी बाघंबरी जय महेश त्रिलोचनाय विश्वनाथ विशंभरा नाथ नागेश्वर हरो हर पाप साप विशापतम् महादेव महान भोले सदा शिव शिव शंकरा जगतपति अनुरक्ति भक्ति सदैव तेरे चरण हो क्षमा हो अपराध सब जय जय दी जगदीश्वरा जन्म जीवन जग
जगत का संताप ताप मिटे सभी। ओम नमः शिवाय मन जपता रहे पंचाक्षरा। आशुतोष शशांक शेखर चंद्रमौली चिदंबरा। कोटि कोटि प्रणाम शंभु कोटि नमन दिगंबरा। कोटि कोटि प्रणाम शंभु कोटि नमन दिगंबरा। आशुतोष शशांक शेखर चंद्रमौली चिदंबरा। कोटि कोटि प्रणाम शंभु कोटि नमन दिगंबरा। निर्विकारोंकार विनाशी तुम्ही देवाधिदेव। जगत सर्जक प्रलय करता शिवं सत्यं सुंदरा। निरंकार स्वरूप कालेश्वर महायोगीश्वरा। दयानिधि दानीश्वर जय जटाधार भयंकरा। शूलपाणी त्रिशूलधारी औगणी बाघंबरी। जय महेश त्रिलोचनाय विश्वनाथ विशंभरा। नाथ नागेश्वर हरोहर पाप साप विशापतम। महादेव महान भोले सदा शिव शिव शंकरा। जगतपति अनुरक्ति भक्ति सदैव तेरे चरण हो। क्षमा हो अपराध सब जय जय की जगदीश्वरा। जन्म जीवन जगत का संताप ताप मिटे सभी। ओम नमः शिवाय मन जपता रहे पंचाक्षरा। आशुतोष शशांक शेखर चंद्रमौली चिदंबरा। कोटि कोटि प्रणाम शंभु कोटि नमन दिगंबरा। कोटि कोटि प्रणाम शंभु कोटि नमन दिगंबरा। आशुतोष शशांक शेखर चंद्रमौली चिदंबरा। कोटि कोटि प्रणाम शंभु कोटि नमन दिगंबरा। निर्विकारोंकार विनाशी तुम्ही देवाधिदेव। जगत सर्जक प्रलय करता शिवं सत्यं सुंदरा।
निरंकार स्वरूप कालेश्वर महायोगीश्वरा दयानिधि दानीश्वर जय जटाधार भयंकरा शूलपाणी त्रिशूलधारी औगडी बाघंबरी जय महेश त्रिलोचनाय विश्वनाथ विशंभरा आज तुम्ही सगळ्यांनी शिवरेकीची ऊर्जा यशस्वीपणे स्वीकारलेली आहे. सर्वोच्च सकारात्मक शक्तींनी तुमच्या आत प्रवेश केलेला आहे. आज तुमच्या ऑरामध्ये, तुमच्या चक्रामध्ये हे शिवरेकीचे 13 सिम्बॉल प्रस्थापित केले गेले आहेत. याचा स्वीकार करा. स्वतःच्या भल्यासाठी, आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक माणसाच्या भल्यासाठी, निसर्गाच्या भल्यासाठी, पशु पक्षी, प्राणी, कीटक, झाडं, झुडपं, अगदी सगळ्यांच्या भल्यासाठी ही ऊर्जा आजपासून तुम्ही वापरायला सुरुवात केलेली आहे. याचा स्वीकार करा. या निसर्गाने, या डिव्हाइनने, या युनिव्हर्सने आज तुमची निवड केलेली आहे. तुम्ही नाही निवडलं की मला शिवरेकी करायची. हा डिव्हाइनचा चॉईस आहे की तुम्हाला शिवरेकी सोबत कनेक्ट करायचं. म्हणून या ब्रह्मांडाचे आभार माना की या ब्रह्मांडाने तुम्हाला निवडलं. आज तुमच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे, स्वतःला हील करण्याची आणि आजूबाजूच्या परिस्थितीला सुद्धा हील करण्याची जबाबदारी आणि सामर्थ्य तुमच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणून या ब्रह्मांडाचे, या शिवाचे, या रेकी ऊर्जेचे कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करा. तुमचे इष्टदेव, तुमचे कुलदेव, तुमचे माता पिता, तुमचे गुरुजन, तुमचे आध्यात्मिक गुरु, तुमचे रेकी मास्टर सगळ्यांचे कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करा. आज या दीक्षा प्रोसेसमध्ये तुम्ही या दीक्षेसाठी मला निवडलं म्हणून मी तुमची सगळ्यांची मनापासून आभारी आहे. थँक यू सो मच. शेवटी स्वतःचे आभार मानायचे आहेत. आणि हळुवारपणे या प्रोसेसमधून बाहेर यायचं आहे. कुठलीही घाई करायची नाहीये. स्वतःचा वेळ घ्या आणि हळुवारपणे या प्रोसेसमधून बाहेर या. थँक यू सो मच मला ही संधी दिल्याबद्दल. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. थँक यू सो मच. ओके, थांबूया. चालेल. ग्रुप तुमच्यासाठी आता इथून पुढे ओपन राहील कायमस्वरूपी. तुमची प्रॅक्टिस करून तुम्ही ग्रुपमध्ये तुमचा डे तिथे पोस्ट करा. डे पोस्ट केला की स्वतःबद्दलची एक कमिटमेंट दिसून येते आणि इतरांनाही तो उत्साह मिळतो. ठीक आहे. थँक्यू सो मच.
बाकी काही बोलायचं असेल, काही प्रश्न असतील किंवा शेअरिंग असेल तर ते ग्रुपमध्ये करा. आता त्या डिव्हाइन एनर्जी सोबत राहा. आता शांत राहा. आता स्वतः सोबत राहा. ठीक आहे? येस. थँक यू सो हँड मच. जाऊ द्यायची बाय.